नैसर्गिक आनंद या भागामध्ये जास्त आहे आणि अति ग्रीनरी असा झोन आहे. आपण सामान्यतः गणपती आणण्यासाठी ह्या भागात आलो, पण आदरणीय शेलार साहेब आणि सुनील तटकरे किंवा एकनाथ शिंदे, आनंद दिघे आणि आदरणीय नारायण राणे साहेब यांचा भूभाग पडतो. अतिशय सुंदर शेतीवाडी आहे इकडे आणि जी ग्रीनरी असते ती प्रामुख्याने या भागामध्ये बघायला मिळते आपल्याला. पशुपक्ष्यांचे आवाज आणि कर्णमधुर असा वारा इथे वाहत असतो या भागामध्ये आणि सौंदर्याने नटलेला हा भूभाग माणसाच्या आरोग्य क्रांतीचे धडे पवाडे गिरवत असतो. तर हे सुंदर धडे आपल्याला मुंबईमध्ये आणि माणसाच्या जीवनात आणायचे आहेत. तर हा आपला तिसरा भाग आहे रामभाऊ. म्हणजे तिसऱ्या भागामध्ये आपण आरोग्य क्रांतीबरोबर लोकांना हरित क्रांती आणि त्यांच्या आरोग्याची वैशिष्ट्यपूर्ण क्रांती देत आहोत. बरोबर. त्याचा अभ्यास मी भरपूर वर्ष केला आणि भरपूर वर्षानंतर असं ज्ञान प्राप्त झालं की ईश्वरी साक्षात्कार कुठे आहे. बघा आता माझ्या वाक्यलहरीमुळे इतकी थंडगार आणि बर्फासारखी हवा सुटली आहे. वास्तविक दुपारचं रणरणत ऊन हवा असायला हवं या भागामध्ये, पण इथे रणरणत ऊन नाही आहे. तर थंडगार अशी मधुर हवा सुटलेली आहे या भागामध्ये आणि निसर्गाचा जो आनंद आहे तर ह्या गावांमध्ये आहे. तर हाच आनंद मुंबईकरांना आपल्याला द्यायचा आहे थोड्या कालावधीमध्ये. ही आपली तिसरी अनुकंपा आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस मोठ्या नेत्यांचे जन्मोत्सव करणार आहोत तर ते जन्मोत्सव रामभाऊच्या जन्मोत्सवासारखे भव्य दिव्य करायचे आहेत आपल्याला. म्हणजे नुसता बड्डेचा काय ते आता अत्याधुनिक संस्कृती आली, बड्डेचे फुगे वगैरे आणि बड्डेचे केक वगैरे कापून लोक करतात साधारण, नो प्रॉब्लेम. पण अशा पद्धतीने आपण जन्मोत्सव अतिशय उच्च लेवलचे करता येतील आपल्याला, की लोकांना तिसरा धडा आपल्याला शिकवायचा आहे. तो असा महत्त्वाचा आहे की ग्रीनरी आणि त्यांच्या अन्न पाणी ज्या व्यवस्था आहेत, हवा ही व्यवस्था आहे, ती आरोग्यवान करायची आपल्याला. तर आज वास्तविक उपास नाही आहे, पण रात्री काल उपास घडला आणि इकडे कसं आहे, खेडेगावामध्ये बरीचशी संसाधनं अपुरी आहेत, पण आरोग्य क्रांती इकडे जवळजवळ 25% आहे या भागामध्ये. स्वामी समर्थ. जय शिवशंकर. आणि मानवक्रांती इथे शून्य आहे. इथे फक्त आरोग्यदायी आणि खेडूत पद्धतीचं जीवन आहे, पण याच्यामध्ये सुसज्जता आणि आरोग्य यांची भरमसाठ अशी समृद्धी दिसत आहे, भरभराट दिसत आहे आरोग्य क्रांतीची. तर आजचा हा श्रावण महिन्यातील हा धडा मी तुम्हाला याच्यासाठी देतो आहे की येणाऱ्या पिढ्यांचं जे आरोग्य आहे, त्यांची जी बौद्धिक कसोटी आहे ती त्यांनी गमावलेली आहे. ते जरी मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण आरोग्य क्रांतीचे शिवाजी महाराजांचे धडेपवाडे आहेत ते ह्या पिंक झाडांमध्ये आहेत. बरोबर. आता काल मी तुम्हाला फ्रॅग्रन्सिव्ह लेक्चर पाठवलं होतं माझे इंग्लिशमध्ये. व्हॉट इज फ्रॅग्रन्सिव्हनेस अँड व्हॉट इज अ मॉडर्न सायन्स टू फ्रॅग्रन्सिव्ह टू ऑर्डर and order to smell and smell will become indirectly this new gadget. तर ते फ्रॅग्रन्सिव्ह लेक्चर असे आहेत की तुम्ही ज्यावेळेस ह्या झाडामध्ये आणि ह्या वृक्षवल्लीमध्ये, आजचा आपला गणपती तसाच आहे की तो झाडांनी नटलेला आहे. आपण त्याला आता आणू 2-3 दिवसाने, कारण की त्याला न्यायला आपल्याला स्पेशली गाड्या कराव्या लागतात गणपतीला. तो झाडांनी नटलेला गणपती यावर्षी आपला. आणि मी आता थोड्याच दिवसात आदरणीय जेवढे मंत्री महोदय आहेत, CM आहेत, त्या सगळ्यांना भेटणार आहे. कारण की आपल्याला ईश्वरी गोष्टी प्राप्त झाल्यात अलीकडच्या काळामध्ये. बरोबर. तर हे शुद्ध मराठीत किंवा शुद्ध इंग्लिशमध्ये बोलण्याचं कारण असं आहे की ह्या लेक्चरला आपल्याला सगळ्या भाषांमध्ये कन्वर्ट करून लोकांना आरोग्याचा तिसरा धडा आपण देतो. आणि तो स्पेशली रामभाऊ किंवा फडणवीस साहेब किंवा मोदी साहेब या 3 महान नेत्यांच्या जन्मोत्सवासाठी आपण देत आहोत. आणि 5 महिने ही आपली
तपस्या अशीच चालू राहणार आहे. जय भोलेनाथ. जय श्रावण महिना. जय भारत माता.